आज आपण घेऊन आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज। तर 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती। तर जयंती कशासाठी साजरा करावी हा टॉपिक आपण इथं मांडणार आहोत। तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक असं व्यक्तिमत्व जे एक स्वतः विचार आहे आणि त्यांच्या विचारांना तळागाळापर्यंत पोहोचवणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे। तर आपण जयंती साजरा करतो, तर जयंती साजरा करण्यामागला जो उद्देश आहे, जयंती साजरा करण्यामागचा जो उद्देश आहे तो उद्देश आपण लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे। आपण काय करतो माहिती आहे का, गाडीला मोठा शिवाजी महाराजांचा ध्वज बांधतो, डोक्याला भगवा टिका लावतो, गळ्यामध्ये भगवा मफलर टाकतो आणि रस्त्यावरती निघतो, दारू पितो, नाचतो, धिंगाणा करतो। पण याच्याने शिवाजी महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचता का हो? नाही, कारण की शिवाजी महाराज एक स्वतः विचार होते, असा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण त्यांना समजलं पाहिजे। फक्त शिवाजी महाराजांचे नारे लावून जय शिवाजी जय भवानी म्हणून लोकांना विरोध दाखवून शिवाजी महाराजांची जयंती साजरा होत नाही। जर छत्रपती महाराजांना समजायचे असेल तर आधी त्यांच्या नावाला समजा। छत्रपती महाराजांना छत्रपती उपाधी का दिली? कारण की सगळ्यांना एका छत्रासाठी घेऊन येणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय।